गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पनांमधील ज्या पुढील संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पनांमधील 4 प्रमुख संकल्पना यांचा अभ्यास केला होता. यामध्ये स्थूल देशांतर उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, त्यानंतर वैयक्तिक उत्पन्न याविषयी आपण चर्चा केली होती. अशा प्रकारे मागच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमुख 4 संकल्पना पाहिल्या होत्या. या लेक्चरमध्ये याच पॉईंटमधील बाकीच्या राहिलेल्या 3 संकल्पना आपण आज पाहणार आहोत. यामध्ये जी 5वी संकल्पना जी आहे ती म्हणजे खर्चयोग्य उत्पन्न, त्याला डिस्पोजेबल इन्कम असे म्हणतात. यालाच व्ययशक्य उत्पन्न असे म्हटले जात असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या या संकल्पनेमध्ये व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो भाग आहे त्यापैकी प्रत्यक्षामध्ये व्यक्ती ज्या उत्पन्नाचा वापर करते किंवा जे उत्पन्न तो खर्च करतो त्याला खर्चयोग्य उत्पन्न असे म्हटले जात असते. व्याख्या जर आपण त्याची पाहिली तर अशा प्रकारे करता येईल की व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो भाग प्रत्यक्षात त्याला खर्च करता येतो त्याला व्ययशक्य किंवा खर्चयोग्य उत्पन्न असे म्हणतात. त्यालाच विनियोग उत्पन्न अथवा व्यययोग्य उत्पन्न असे म्हटले जाते. व्यक्तीला मिळणारे उत्पन्न हे सर्वच्या सर्व खर्च करण्यासारखे नसते किंवा त्याला खर्च करता येत नाही, कारण व्यक्तीला आपल्या उत्पन्नातील काही भाग किंवा काही हिस्सा सरकारला प्रत्यक्ष कराच्या स्वरूपामध्ये द्यावा लागत असतो. त्यामुळे कर दिल्यानंतर त्याच्याकडे जे उत्पन्न शिल्लक राहते त्यालाच खर्चयोग्य उत्पन्न असे म्हटले जाते. म्हणून सूत्ररूपाने खर्चयोग्य उत्पन्न जे आहे ती पुढील प्रमाणे काढता येते. खर्चयोग्य उत्पन्न बरोबर वैयक्तिक उत्पन्न वजा प्रत्यक्ष कर. म्हणजेच वैयक्तिक उत्पन्नातून व्यक्तीला मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वैयक्तिक उत्पन्नातून कर वजा केला असता जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला खर्चयोग्य उत्पन्न असे म्हटले जात असते. खर्चयोग्य उत्पन्नामधील सर्वच्या सर्व उत्पन्न हे उपभोग खर्चावरच खर्च केले जाईल असेही नाही, कारण त्या उत्पन्नातील काही हिस्सा हा बचतही केला जात असतो आणि अशा प्रकारे उपभोगा बचत करून राहिलेला जो हिस्सा असतो तो उत्पन्नाचा हिस्सा प्रत्यक्षरित्या उपभोगावर खर्च केला जातो. म्हणून खर्चयोग्य उत्पन्न म्हणजेच उपभोग खर्च अधिक बचत होय. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या संकल्पनेमध्ये ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण या संकल्पनेवरून प्रत्यक्ष कराचा भार कोणावर किती आहे किंवा पडतो याची कल्पना येत असते. तसेच देशातील क्रयशक्ती कशा प्रकारची आहे, किती आहे याची कल्पना येत असते. व्ययशक्य उत्पन्नावरून बचतीची रक्कम काढून नागरिकांच्या राहणीमानाची कल्पना येत असते. म्हणजेच व्ययशक्य उत्पन्नातून बचत वजा केली असता समाजाचे राहणीमान कशा प्रकारचे आहे याची माहिती मिळत असते. त्याचबरोबर व्ययशक्य उत्पन्न म्हणजेच खर्चयोग्य उत्पन्न स्थिर असताना वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यास नागरिकांचे राहणीमान खालावते. थोडक्यात नागरिकांच्या किंवा समाजाच्या राहणीमानाची कल्पना येण्यासाठी व्ययशक्य उत्पन्नाची संकल्पना महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या संकल्पनेवरून समाजाची एकूण बचत कशा प्रकारची आहे याचीही कल्पना येत असते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या
विविध संकल्पनामध्ये सुद्धा ही संकल्पना महत्त्वपूर्ण मांडलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे खर्चयोग्य संकल्पना ही जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत एक महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची जी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आहे 6 नंबरची, ती म्हणजे दरडोई उत्पन्न. त्याला पर कॅपिटा इन्कम असंही म्हटलं जात असतं. दरडोई उत्पन्नाची संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते. दरडोई उत्पन्न म्हणजे ही देशातील लोकांच्या उत्पन्नाची एक प्रकारची सरासरी असते. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भागले असता जे उत्पन्न प्राप्त होते किंवा मिळते त्याला दरडोई उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटा इन्कम असं म्हटलं जात असतं. सूत्ररूपाने दरडोई उत्पन्न कशा प्रकारे काढले जाते तर दरडोई उत्पन्न जे आहे ते स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता दरडोई उत्पन्न प्राप्त होत असते. दरडोई उत्पन्न हे देशातील नागरिकांचे सरासरी उत्पन्न असल्याने देशातील लोकांच्या राहणीमानाची कल्पना येण्यामध्ये ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणाच्या साहाय्याने दरडोई उत्पन्न कशा प्रकारे काढता येईल. जर उदाहरण आपण पाहिलं, समजा एखाद्या देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 50 कोटी आहे आणि त्या देशाची लोकसंख्या 5 लाख आहे, तर त्या देशातील दरडोई उत्पन्न हे 10,000 असले आपल्याला दिसून येईल. म्हणजेच 50 कोटी लोकसंख्येला 50 कोटी उत्पन्नाला एकूण लोकसंख्या म्हणजे 5 लाख लोकसंख्येने भागले असता जे दरडोई उत्पन्न प्राप्त होते ते 10,000 असलेले आपल्याला दिसून येते. प्रत्यक्ष व्यक्तिगत उत्पन्न हे दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते आणि दरडोई उत्पन्न हे चालू किमतीनुसार तसेच स्थिर किमतीनुसारही मोजता येत असते. दरडोई उत्पन्नाची संकल्पना महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते, कारण देशातील नागरिकांच्या राहणीमानाचा अंदाज येण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरत असते. तसेच दरडोई उत्पन्नावरून देशाची आर्थिक वृद्धीची कल्पना येत असते. दरडोई उत्पन्नातील वाढ हा आर्थिक विकासाचा मापदंड समजला जातो. म्हणजेच आर्थिक विकासाची प्रत्यक्ष स्थिती अभ्यासण्यासाठी किंवा एखाद्या देशाचा आर्थिक विकासचे मोजमाप करण्यासाठी दरडोई उत्पन्न हे महत्त्वपूर्ण मानले जाते किंवा महत्त्वपूर्ण एकक किंवा साधन मांडलेले आपल्याला दिसून येते. विविध देशांच्या आर्थिक प्रगतीची तुलना करण्यासाठी दरडोई उत्पन्नाची संकल्पना उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे दरडोई उत्पन्नाची जी संकल्पना आहे ती महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना ज्या आहेत त्यामध्ये दरडोई उत्पन्नाची संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची जी पुढील आणि शेवटची जी संकल्पना आहे ती म्हणजे चालू किमतीनुसार व स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. यामधील चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न हे मोजत असताना राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजले जात असते. यामध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीने त्यांच्या एकूण उत्पादनाला गुणले असता चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होत असते. म्हणजे एखाद्या वर्षामध्ये उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांना त्यांच्या चालू किमतीने गुणले असता जो एकूण आकडा प्राप्त होत असतो त्याला चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जात असते. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजले जात असल्याने वस्तू आणि सेवांच्या किमतीत बदल झाल्यास पैशाचे मूल्य बदलते. परिणामी वेगवेगळ्या वर्षातील वेगवेगळे उत्पन्न हे वेगवेगळे येऊ शकते किंवा त्याच्यामध्ये तफावत असलेली आपल्याला आढळून येत असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमकी आकडेवारी किंवा नेमकी स्थिती आपल्याला समजू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी स्थिर किमतीचा आधार घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जात असतं. यामध्ये
अशावेळी राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी स्थिर किमतीचा आधार घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जात असतं. या संकल्पनेमध्ये विविध वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना करण्यासाठी स्थिर किमतीचा विचार केला जात असतो. एखाद्या विशिष्ट वर्षातील वस्तू व सेवांच्या किमती विचारात घेऊन चालू वर्षातील वस्तू व सेवांच्या किमती यांची तुलना केली जात असते आणि त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं. म्हणजेच या ठिकाणी ज्या वर्षी वस्तूंच्या किमती स्थिर असतात अशा एका पायाभूत वर्षाची निवड केली जाते आणि पायाभूत वर्षातील किमतीनुसार चालू वर्षात झालेल्या वस्तू व सेवांचे किंवा उत्पादनाचे पैशात मोजमाप केले जाते. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले तर त्याला स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जात असते. स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ठराविक संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये पायाभूत वर्षाची निवड केली जात असते आणि पायाभूत वर्षातील वस्तूंच्या किमती विचारात घेऊन चालू वर्षातील उत्पादनाचा वापर करून उत्पादनाला त्या स्थिर पायाभूत वर्षातील किमतींनी गुणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात असते. यामध्ये मूळ वर्षातील पैशाची किंमत विचारात घेऊन या प्रमाणात चालू वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचे रूपांतर केले जाते. त्यावरून स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध होत असते. अशा प्रकारे चालू व स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करून देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करता येत असते आणि त्यावरून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त होत असते. आणि त्याचबरोबर विशिष्ट कालखंडामधील लोकांच्या किंवा व्यक्तींच्या राहणीमानाची तुलना करण्यासाठी या चालू व स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचा संकल्पनेचा वापर होत असतो किंवा त्या संकल्पना उपयुक्त ठरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपण या 2.1 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या या विविध संकल्पना ज्या आहेत त्यांचा आज आपण अभ्यास केला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण 2.2 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन कशा प्रकारे केले जाते आणि त्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो याविषयी चर्चा करणार आहोत.